Problem set 2, question number 11. Let's read the question. In triangle ABC, angle BAC is 90 degree. Listen carefully. In triangle ABC, angle BAC is equal to 90 degree. हा angle 90 degree आहे. अजून काही गोष्टी सांगितल्या बघा. BL आणि CM या दोन मेडियन आहेत. मेडियन्स म्हणजे मध्यगा आहे. बघा, सेगमेंट BL आणि सेगमेंट CM आर मेडियन्स. रेख BL आणि रेख CM या मध्यगा आहेत. आणि आपल्याला यामध्ये काय प्रूव्ह करायला सांगितलं बघा. 4 ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 5 BC स्क्वेअर. हा पार्ट आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करून दाखवायचं. बघा, आपल्या समोर हे सॉल्व्ह करून दिलेला एक्झाम्पल आहे. टॉपिक्स जास्त आहे. बघा, इथे पॉइंट्स 15 पॉइंट्स आलेले आहे. आपल्याला वाटेल खूप टफ आहे. फक्त पायथागोरस थिअरम यूज केलेला आहे, त्यामुळे तुम्ही इझिली सोडवू शकाल. ऐका, आपल्याला काय सांगितलंय बघा. CM ही मेडियन आहे. मेडियन आहे म्हणजे M कोणाचा मिड पॉइंट येईल, AB चा मिड पॉइंट येईल की नाही. म्हणून AM, लक्ष द्या, AM कुणाच्या हाफ येणार, AB च्या हाफ येणार. AM इज हाफ टू AB. आणि सेम तसंच बघा, BL हा L आहे. BL ही पण मेडियन आहे. L कुणाचा मिड पॉइंट, AC चा मिड पॉइंट आहे की नाही. मग AL जे डिस्टन्स आहे ना, AL हे कुणाच्या हाफ असणार, AC च्या हाफ असणार. AL इज इक्वल टू हाफ AC. सपोर्ट दिला गिवन, कारण गिवन मध्ये काय सांगितलं, मेडियन दिल्या होत्या ना. काय काय केलं बघा. AM कुणाच्या हाफ आहे, AB च्या हाफ आहे. आणि AL कुणाच्या हाफ आहे, AC च्या हाफ आहे. ओके, आता पूर्ण ट्रायंगल घेतला बघा. हा पूर्ण ट्रायंगल आहे. इथे A आहे, इथे B आहे, इथे C आहे, इथे 90 डिग्री आहे. ह्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करतोय. या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केला. इन ट्रायंगल BAC अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. याच्यात पायथागोरस थेरम यूज केला तर बघा कोणाचा स्क्वेअर येईल बघा. BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. पायथागोरस थेरम यूज केला. दिसतोय. आता एक लक्ष द्यायचं असतं का. आता आणखी 2 वेळा पायथागोरस थेरम कुठे यूज करतो. इन ट्रायंगल BAL, ट्रायंगल दिसतो का चेक करा. मी हा थोडा वेळ रफ करतो हा पोर्शन. बघा ट्रायंगल इकडे बघा. ट्रायंगल BAL हा ट्रायंगल घ्या. इथे 90 डिग्री आहे का. ट्रायंगल BAL A 90 डिग्री आहे. मग यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला तर बघा हा 90 डिग्री आहे. मग BL स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. बघा पायथागोरस थेरम वापरला. BL स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसचे प्रमेय. नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त AL ची व्हॅल्यू टाका. AL म्हणजे आपण अगोदर घेतलं बघा. AL इज इक्वल टू हाफ AC. बघा AL च्या ठिकाणी हाफ AC स्क्वेअर आहे. फ्रॉम 2 मध्ये व्हॅल्यू दिली होती ना. AL ची व्हॅल्यू हाफ AC. पुढची स्टेप आहे सिंपल बघा. 1/2 चा स्क्वेअर केला तर काय 1/4 आणि AC स्क्वेअर. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त काय करायचं, मल्टिप्लाय बाय 4 टू बोथ साइड. याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला पण 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 कॅन्सल होतील, राहणार AC स्क्वेअर. काय मिळालं सांगा. 4BL स्क्वेअर इज इक्वल टू 4AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हा त्याला मी बॉक्स केला बघा, कारण याचा आपल्याला पुढे वापर करायचा. 7th पर्यंत बघा काय प्रॉब्लेम आहे का. फक्त पायथागोरस यूज केला. आता अजून एक ट्रायंगल घ्यायचा. आता मी हा ट्रायंगल दाखवतो. हा पोर्शन दाखवतो. या ट्रायंगल इन ट्रायंगल MAC. बघा एवढाच ट्रायंगल कडे फोकस ठेवा. MAC इन ट्रायंगल बघा MAC. A अँगल 90 डिग्री आहे. मग मला सांगा याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरता येईल की नाही. कुणाचा स्क्वेअर आला बघा. CM स्क्वेअर दिसतोय का इज इक्वल टू
AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. बघा आपण पायथागोरस थेरम वापरा. CM स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. पायथागोरस थेरम. इथे फक्त AM ची व्हॅल्यू टाका. AM ची व्हॅल्यू हाफ AB आहे का? AM ची व्हॅल्यू हाफ AB फ्रॉम 1/2 चा, जसं इथे स्टेप आहे तसंच बघा. 1/2 चा स्क्वेअर 1/4 AB स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय 4 टू बोथ साइड. याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 कॅन्सल होईल आणि इथे 4 ने मल्टिप्लाय केलं का 4AC स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 4 टू बोथ साइड. इथेपर्यंत प्रॉब्लेम नसतो. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं नाही त्यामध्ये बघा BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर ची ऍडिशन केली का? इथे BL स्क्वेअर असतो का? इथे CM स्क्वेअर असतो का? म्हणून आपण 7 आणि 11 ची ऍडिशन करायची. कोणाकडे ऍडिशन करायची? 7 आणि 11 ची ऍडिशन करा. आपण इथे होता असं लिहू शकतो ऍडिशन ऑफ 7 आणि 11. बघा 7 आणि 11 ची ऍडिशन करा. या दोघांची जर ऍडिशन केली तर या दोघांची पण ऍडिशन करा. इथे बघा 4AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिसतंय प्लस AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर दिसतंय. इथे या दोघांची ऍडिशन केली, राईट साइडला या दोघांची ऍडिशन केली. आता नेक्स्ट स्टेप मिळेल. पुढे दाखवलं इथे 4 आहे, इथे 4 आहे का? दोन्हीमध्ये 4 कॉमन काढला बघा. 4 कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये कोण राहील बघा BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. दोघांमधला 4 कॉमन काढला. आता एक काम करू, या दोघांचे ऍडिशन करायचे ना. इथे 4AB स्क्वेअर आहे का? इथे AB स्क्वेअर आहे का? इथे 4 आणि 1 बघा 5AB स्क्वेअर आहे का? इथे 4AB स्क्वेअर, इथे AB स्क्वेअर म्हणजे 5AB स्क्वेअर. इथे बघा AC स्क्वेअर, इथे 4AC स्क्वेअर. इथे 1 टाइम आहे, इथे 4 टाइम आहे म्हणून असं आलं बघा 5AB स्क्वेअर प्लस 5AC स्क्वेअर. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं बघा लेफ्ट साइडला हाच पोर्शन आहे बघा, आहे का? म्हणून इथे काही चेंज करू नका. इथे इज इक्वल दोन्हीकडे चेक करा 5 कॉमन आहे का? मग 5 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये कोण राहील AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि लास्ट स्टेप चेक करूया. नंबर 3 मध्ये बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ची व्हॅल्यू पुन्हा एवढी आहे, BC स्क्वेअर एवढी आहे का? म्हणून फक्त AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरच्या ठिकाणी काय टाकायचं? BC स्क्वेअर टाकायचं फ्रॉम 3. बघा ना 3 मध्ये काय बघा BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. मग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरच्या जागेवर आपण कोण टाकू शकतो? BC स्क्वेअर टाकायचा. बघा 4BL स्क्वेअर 4 ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. फक्त पायथागोरस थेरम वापरले बघा. आपल्याला स्टेटमेंट एक्स्ट्रा वाटतंय पण एकदम सिंपल आहे बघा. 3 टाइम आपण पायथागोरस थेरम वापरला बघा आणि या दोघांची फक्त ऍडिशन केली आणि कॉमन फाइंड आउट केला. कुठेही याच्यामध्ये अवघड टॉपिक कुठलाच नाही. त्यामुळे फक्त प्रॅक्टिस मात्र करणं गरजेचंच आहे. ओके.